श्रमसंहितांविरोधात आयटकचा मोर्चा, कामगारांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. लाक्षणिक संपाला यवतमाळचा प्रतिसाद, किमान वेतनासाठी घोषणाबाजी. स्वयंपाकी मदतनीसांचा न्यायासाठी लढा, अंशकालीन कर्मचाऱ्यांसह वेतनवाढ मागणी. 4 श्रमसंहिता रद्द करा, समान काम समान वेतनाची हाक. सामाजिक सुरक्षेसाठी कामगार एकवटले, तुटपुंजा मानधनाविरोधात संताप. शासनाने निर्णय घ्यावा असा इशारा. श्रमिकांच्या मागण्यांसाठी आयटकचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. 4 श्रमसंहितांच्या निषेधार्थ यवतमाळात लाक्षणिक संप. नमस्कार, आपण बघत आहात सत्ताशाही न्यूज चॅनल. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, आयटक व इतर केंद्रीय कामगार संघटनांच्या देशव्यापी लाक्षणिक संपाच्या हाकेला प्रतिसाद देत गुरुवारी शहरात मोर्चा काढण्यात आला. श्रमशक्ती भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हा परिषद मार्गे विविध प्रमुख चौकांतून घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केलेल्या 4 श्रमसंहितांची अधिसूचना मागे घ्यावी, तसेच कामगाराविरोधी धोरण रद्द करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या मोर्चात शालेय पोषण आहार कर्मचारी व अंशकालीन स्त्री परिचार संघटनांचा सहभाग होता. स्वयंपाकी मदतनीस व स्त्री परिचारांना किमान वेतन लागू करावे, सामाजिक सुरक्षा द्यावी आणि प्रलंबित मानधन वाढ तात्काळ अंमलात आणावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. सध्या स्वयंपाकी मदतनीसांना दरमहा एकूण 2,500 रुपये तर अंशकालीन स्त्री परिचारांना 3,000 रुपये मानधन मिळतंय. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हे मानधन अपुरे असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. किमान वेतन 26,000 रुपये निश्चित करणे, 12 महिन्यांचे मानधन देणे, बोनस, गणवेश व ओळखपत्र देणे तसेच समान काम समान वेतन तत्व लागू करणे या मागण्या निवेदनात नमूद आहेत. मोर्चात विविध पदाधिकाऱ्यांसह शेकडो कामगार सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून शासनाने मागण्यांवर तात्काळ आणि सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. गणेश शिंदे, प्रतिनिधी, यवतमाळ.